नमस्कार, मी डॉक्टर भरत साळवी, सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले। आपल्या इथं गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी 4 प्रयोगशाळांचे उद्घाटन आदरणीय राणे साहेब आणि विखे पाटील साहेबांच्या हस्ते झालेलं आहे। आणि यातली जी प्रमुख प्रयोगशाळा आहे ती म्हणजे फळ प्रक्रिया प्रशिक्षण। आपल्या जिल्ह्यातील किंवा बाजूच्या जिल्ह्यातील शेतकरी आहेत, तरुण युवक युवती आहेत, यांना प्रशिक्षित करणं आणि कृषी मूल्य आधारित उद्योग निर्मिती करणं हा या प्रयोगशाळेचा मुख्य उद्देश आहे। पूर्वी आम्ही काय करायचो की घरगुती स्तरावर प्रक्रिया प्रशिक्षण वर्ग आयोजित करायचो, पण आता हे अद्ययावत आहे। फार मोठ्या प्रमाणावर कमर्शियल जरी नसलं तरी 1 टन, 1.5 टन, 2 टन एवढ्या प्रमाणावर आपल्याला अत्यल्प भांडवलात म्हणजे 5 ते 10 लाख गुंतवून तुम्हाला जर उद्योग निर्मिती करायचं असेल आणि कोकणात जी फळं आहेत आंबा, काजू, नारळ, सुपारी, आवळा, चिकू, फणस, करवंद, जांभूळ इत्यादी, तर या सगळ्या फळांचा प्रक्रिया पदार्थ जर केलं तर जिथं तुम्हाला एखाद्या समजा 10 झाडं असतील आणि तुम्हाला एक 5,000 6,000 रुपये मिळत असेल तर तुम्हाला 3 पट 4 पट त्याच्यातून पैसा निर्माण करता येईल। आणि याला प्रचंड मागणी आहे, कारण काय कोकणात पर्यटन व्यवसाय वाढतोय आणि या पर्यटकांना कोकणी मेवा जो आहे याची जर चव मिळाली तर ते अगदी आवर्जून तुम्ही कितीही इंटेरियर ठिकाणी राहत असला तरी तुम्हाला शोधत येतात आणि तुमच्याकडचे हे पदार्थ आवडीने घेऊन जातात। त्यामुळं भविष्यात इथली जर आर्थिक स्थिती, शेतकऱ्यांचे आर्थिक राहणीमान उंचावायचं असेल तर ह्या फळ प्रक्रिया आधारित उद्योगाला, प्रक्रिया उद्योगाला निश्चितच चालना मिळणार आहे। आणि ह्या शेतकऱ्यांसाठी किंवा तरुण तरुणींसाठी जर प्रशिक्षण द्यायचं असेल त्यासाठी आम्ही इथं प्रशिक्षण आयोजित करतो। फक्त काय किमान कौशल्यावर आधारित आम्ही ठेवले, पूर्वी मोफत प्रशिक्षण द्यायचो, आता इथं आम्ही जसा कोर्स असेल त्याप्रमाणे समजा फळ प्रक्रियेचा असेल तर 3,000 रुपये पैसे घेतो, त्याच्यात आम्ही सर्टिफिकेट देतो, माहिती पुस्तिका देतो आणि 8 दिवसाचं प्रशिक्षण देतो। तुमची राहण्या जेवण्याची सोय होते इथे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं प्रॅक्टिकली ट्रेनिंग तुम्हाला दिलं जातं आणि याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे माझं सर्वांना